मातोश्रीवर ठाकरे बंधूंमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा। संजय राऊतांकडे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्यानंतर मातोश्रीवर दोन्ही बंधूंमध्ये चर्चा। अतिवृष्टीने महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका। राज्य सरकारने अहवाल पाठवताच केंद्राकडून मदत देणार। अहिल्यानगरमधील मेळाव्यात अमित शहांचं वक्तव्य। अमित शहांमुळे सहकार चळवळींना नवी दिशा। देशाला कणखर नेतृत्व लाभलं। विखे पाटील यांच्याकडून अमित शहांचं कौतुक। अमित शहा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शाहे महाराष्ट्रात येण्याआधी राजकीय कार्यकर्त्यांना अटक। मनसे आणि मराठा आंदोलकांना नोटिसा। गृहमंत्र्यांना भीती कशाची वाटते? खासदार संजय राऊतांचा सवाल। अनिल परब यांच्याकडून माझ्यावर खालच्या भाषेमध्ये टीका। परब चमचा उद्धव ठाकरेंकडे माझ्या चुगल्या करतो, डान्स बार चालवतो म्हणून बदनाम केलं। रामदास कदमांची परब यांच्यावर आग पाखड। बाळासाहेबांचं नाव घेण्याची रामदास कदमांची लायकी नाही। नमक हरामांना परिणामांना भोगावं लागणार। खासदार संजय राऊतांचा इशारा। नारायण राणेंनी पोरांना आवरावं। नितेश आणि निलेश राणेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा आता राणेंना इशारा। ठाण्यामध्ये महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र। जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी पार पडली बैठक। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र दिसल्याचं चित्र। मुंबईसह कोकणाला शक्ती चक्रीवादळाचा इशारा। 4 ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान वादळ धडकण्याचा अंदाज। मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी। छत्तीसगडमध्ये 103 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 1 जानेवारी ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत बिजापूर जिल्ह्यात एकूण 410 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।